अमरावती शहरात घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 2 तासात करत 3 आरोपींना अटक केली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना शहराबाहेर पळून जाण्यापूर्वीच जेरबंद केले. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 जुलैच्या रात्री एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत युवकाची ओळख जायद हुसेन खान, वय 28 वर्ष, राहणार पाकीजा कॉलनी अशी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपास दरम्यान मृत आणि आरोपी यांच्यात काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अवघ्या 2 तासाच्या आत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची नावे शेख इम्रान शेख, मेहमूद उर्फ गोलू कुरेशी, शेख समीर शेख जुम्मन आणि शेख अमीन शेख जब्बार अशी आहेत. माहितीनुसार आरोपी 4 चाकी वाहनातून शहराबाहेर जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. चौकशीत आरोपींनी वादातून धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखा आणि गाडगेनगर पोलिसांनी समन्वयाने काम करत तपासाला वेग दिला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. अमरावतीतील या खून प्रकरणाचा अवघ्या 2 तासात उलगडा करून 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या वेगवान कारवाईमुळे पोलिसांच्या तपास क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.